ही आहे आपल्या गावची नदी. विसर्जनाला पण आपण इकडेच येतो. आता बघूया बाबा वाट काढतायत. अरे बापरे, जाम चिखल आहे. अशी काही नदी आहे. ही खोल असते बाबा. खोल आहे पाणी. विसर्जनाला पण इकडेच येणार ना? हो, इकडेच येणार. कुठे नाही, तिकडे तिकडे कशाला जायला, इथेच होतो विसर्जन करायला. इथेच गणपती विसर्जन करायचे. चला चला. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू द न्यू व्लॉग डे 2 इन दापोली. तर आता काल आपली पूजा झाली, त्याची उत्तरपूजा आज केली सकाळी. आणि त्यानंतर जे सामान असतं, केळीचे खांब आणि हार फुलं, ते नदीत विसर्जन केली. आजचा दिवस थोडा इम्पॉर्टंट आहे. आज आहे गौरी ज्या येणार आहेत, गौरी आगमन आहे आज. तर संध्याकाळी गौरी येतील, ते तर आपण बघूच. पण त्याआधी आपल्याला जायचं आहे दापोळी बाजारपेठेमध्ये. तिकडून काही वस्तू आणायच्या आहेत गौरीसाठीच्या आणि ज्या इम्पॉर्टंट आपल्याला लागतात. तर इंटरेस्टिंग असणार आहे आजचा व्लॉग. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भाऊ फिश बघ चालेल कसा आता. बघ आला हा, सारखीकडे आला. असं कर. आला 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 आला. खाऊन टाका, हिला खाऊन टाका. साथीला खाऊन टाका. पाठवते, तुझ्याकडेच पाठवते परत. आला आला आला, सारखीकडे आला. नाही कुठे घातला तू? मस्त आहे रे हा पिंक पिंक ड्रेस. मला दे ना येल्लो आणि पिंक ड्रेस. का ग मला दे ना. मॅडम काय बेत आहे आज? मोठ्या मॅडमला विचारू. हा पुरणपोळी. मग तुमच्या हाताखाली चांगली तयार होते ना? मस्त एकदम. और 30 साल तेरे को करना है. हो, हिच्यानंतर शाणे. वा पुरणपोळी. भारी ना. आता ही कधी आहे? आज रात्रीला. आणि उद्या नॉनव्हेज खाणार आपण. तू नाही खात ना? इथे शंकराचं मंदिर आहे का? आधी गौरीला दाखवायचं. आपण पालगडला जातो तिथे मंदिर आहे. अरे ओके, पालगडला मी तर आपल्या गावाजवळ बोलते. इथे कुठे? जवळ नाही. जाऊ दे मग. इकडे जवळ कसं आणणार मंदिर आता तुझ्यासाठी? फुगेल ना तुझ्या एवढी पुरणपोळी? बापरे, मी फुगलेली दिसते तर. हा मस्त. इकडून कशी फाटली तिकडे? नाही म्हणजे फाटते कधी कधी. पुरण जास्त झालं की ते बाहेर येते. एवढं प्रेम आहे नवऱ्यावरती. हे बघ हे. अरे बाबा जरा ते सासरे बाहेर बसलेत नाही, येतील ते. हा संपलं कसं काय? गुड गुड. चला बाबा निघूया दापोलीला, मार्केट करायचंय. तर फायनली मित्रांनो 3 वाजल्यात आता आणि आम्ही निघालोय दापोलीला जायला. आता आमचं गाव आहे ॲक्च्युली सोंडेघर.
तर तिकडून दापोळी अर्धा तासाचा रस्ता आहे. हा मी आत्ता चालतो आहे तो रस्ता आहे हातीफाट्याचा. इकडून एक 10-15 मिनटं लागतील डेपोकडे जायला आणि मग तिकडून पुढचा प्रवास करू. पटापट सामान घ्यायचं ठरवलं आहे. 1 तास लागेल पोचायला. बस वगैरे कशी आहे काय आहे त्याप्रमाणे 1 तास रिटर्न आणि 1 तास सामान घेण्यासाठी. तर आपलं टार्गेट आहे की 7 वाजता आपल्याला पोचायचं आहे परत, कारण गौरी येणार आहेत. मग ते सगळं पण शूट करायचं आहे. माझा प्रयत्न असेल की मी सगळं शूट दाखवेन, पण काय माहिती किती कवर करू शकतो. लवकर आलो तर पाहिजे. 7 वाजताच्या आधी आलो ना तर मग भेटेल. अंधार पडायच्या आधी गवर येतात, तर मग तोपर्यंत पोचू आपण. आय होप सो. पोचलो तर पाहिजे. पटापट घेऊ सामान आणि मग बघू. तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. कुठं राहिली गाडी? 3.5 किंवा 4ची. तेच ना. भरोसा नाही. चारीकडेच वाजले ना. टमटम आहे ना बस आहे. हां ऊन लागतं तर वेगळा. पोचलो मित्रांनो आपण आता दापोळी बसस्थानकावरती. आता इकडून पुढे आपल्याला हा मार्केट दिसतंय. पूर्ण हा बाजारपेठचा एरिया आहे. चला पप्पा पण आले. निघूया पटापट सामान घेऊ आणि परत जाऊ, कारण गौरी आगमनाची वेळ झालेली आहे. बसला शेवटी उशीर झाला. 3:30ला बोलतात बस येणार होती पण ती आली नाही. मंडणगडला बस चेंज केली, काही गडबड झाली त्यामुळे. असो, होणारच ते. चला कुठल्या बाजूला जायचं आता आपल्याला? सरळ जाऊन त्या मार्केटमध्ये यायचा. अच्छा, मार्केटमध्ये आले की सगळा सामान भेटतंय एका लाईनीत. ओके. 1 तासामध्ये चांगला उरकायचा. दापोळीला आलो आणि काल्याचा वडापाव नाही खाल्ला तर काय नाही खाल्लं. फटाफट आपला एक वडापाव खाऊया आणि मग पुढे करू. दादा एक वडापाव. सर्व केलाय नाही करता. माझंच कामाचं केलंय खायला. आणखीन एक दे ना. मला पाहिजे भूक. चांगलं मस्त आहे. हां चहा आहे. चाय नाही. 3 वडापावचे. चला घेतला. मस्त आहे वडापाव, गरम गरम. एक खाल्लेला मी, पण भूक लागली परत तर अजून एक घेतला. तिकडे चलो सामान घेऊया खाता खाता.
झालं आहे आता फायनली 5 वाजले आणि सगळं सामान घेऊन झालं आहे. आता चाललो आहे मी रिटर्न. टमाटे घ्यायचे, बड्डे गर्लसाठी केक घ्यायचा होता. काल आईचा वाढदिवस होता म्हणून थोडा उशीर झाला. केक भेटला आहे. आता फटाफट जाऊ. 7च्या आधी पोचलो पाहिजे, अंधार पडायच्या आधी, जेणेकरून गौरी आणताना आपल्याला शूट करता येईल. आता पोचलो आपण वनौशीला. आपल्या ओळखीचे एक काका भेटले होते, त्यांच्या टेम्पोमधून आपल्याला लिफ्ट मिळाली दापोलीपासून ते वनौशीपर्यंत. आता ह्याच्या पुढचा वनौशी ते 5 मिनटं पुढे सोंडेघरपर्यंत आपण चालत जाऊ आणि तिकडून दुसरी ऑटो घेऊ आणि मग घरी जाऊ. असा प्रवास आहे. मला वाटत तर नाही 6:30 वाजलेत. 7च्या आधी पोचायला हवे जर गौरी आणताना व्हिडिओ घ्यायचा असेल तर. बघूया भेटत आहेत का. आज आपल्या नशिबात असेल तर भेटेल. हां ती काढणार आहे. हां टायमिंग काय भारी असेल. जस्ट घरी आलो, तोंड धुतलं आहे आणि वाजवायला सुरुवात झाली. जाऊया पटापट म्हणजे भेटेल बाबा. बाबू लाईट पण टाइमावर गेले.
मग हेच तर पाहिजे होतं. नाही तर काय नाही काय नाही ते लावायचं तर मित्रांनो फायनली आपल्या गौरीची सजावट झालेली आहे. ए फुलं कमी आहेत आई? कमी आहेत ना? मग कधी जाणार? सकाळी? बाबा बाबा जाऊन घेऊन येते मग आपण लावायचे. ठीक आहे. फुलं कमी झालेत ऍक्च्युली, या लेवल पर्यंत झालेली आहेत, ती खालपर्यंत असतात. काय गौरी माझी किती छान दिसते. आईचा जन्म पण कुठल्या मम्मी? गौरी पूजनाचा आहे ना, म्हणून तिचं नाव माहेरचं गौरी आहे. इकडे पप्पानी चेंज केलं तर स्वाती ठेवलंय. स्वाती कोण बोलतच नाही, सगळे गौरीच बोलतात. आमची गौरच आहे तू. आज माझी गौरी छान दिसते. हिचा सजावटीचा जो व्हिडिओ आहे आजचा चेहरा आहे टाकणार आहे. ना, उद्या बघायला भेटणार नाही. उद्या बिचारी ती नर्वस होणार. 12 वाजता. अच्छा. तिला शंकर न्यायला येणार ना उद्या रात्री. उद्या दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत तिचा चेहरा फुलल, नंतर 1च्या नंतर चेहरा पडतो. अच्छा. कारण ती सासरी जायला लागते ना. आता ती माहेर बशी नाही, माहेरी आलेली असते म्हणून खुश असते. कोंड्याची भाकरी, कवलेची भाजी. ह्याचं पण मी लॉजिक वाचलेलं आहे. हा कोंड्याची भाकरी, आजकाल कवलेची भाकरी भाजी. बनवतात, पुरणपोळी का मग मटण का ते पण वाचलेलं आहे. काय की आजकाल भाकरी बनवतात की आज ती येते आज माहेराला येते ना, आज तिला माहेराला गोड येते. खायचं हा. असतं म्हणून पुरणपोळी बनवतात. आणि मग ते मटण काय बनवतात तिकडे. आम्ही पण बनवले. की पहिली गौरी काय बोलते की गणपती गेलाय ती गणपतीला घेऊन येते आणि 2 दिवस माहेरी राहून येते असं. तर मग गणपती मग गौरी जाते, मग शंकराला कैलासवरती थोडस एकटेच वाटतं. मग तो बोलतो गणांना त्याच्या की तुम्ही पण जा, म्हणजे मी पण येतो माझं, तुम्ही पण या. मग तो उद्या हे येतो, शंकर येणार आणि मग त्या गणांना काय खायला देणार, मग ते नॉनव्हेज बनवतात. गण कोण? शंकराचे गण असतात ना. अच्छा. राक्षसच असतात हा. ते गण म्हणजे. शंकराचे गण असतात ना ते, अच्छा. त्यासाठी ते मटण मटण बनवतात. म्हणून नॉनव्हेज असते. हा म्हणून नॉनव्हेज असतं. म्हणजे कोणच उपाशी नाही राहणार. म्हणजे गौरीला पण तिच्या आवडचं पूर्णाचं नैवेद्य, गणपतीला मोदक जाताना, आणि ते शंकराला सॉरी हे त्यांच्या गणांना तो नॉनव्हेज. म्हणजे इन शॉर्ट नॉनव्हेज आमच्याकडे बनवतात. ते पटलं तुला आता? वाचलं म्हणून. नाही तसं नाही, पण तेच गणपतीला आपण नाही दाखवत, फक्त गौरीला दाखवतो. आणि गौरी ह्याला आपण गोडाचंच नैवेद्य दाखवतो गणपतीला. हा ते तर माहित आहे मला, गणपतीला आपण गोडाचंच दाखवतो, गौरीला फक्त. बाकी आमचा विठ्ठल परत आम्ही उभा केलाय, पडला होता. आणि जेवणाचा मेन्यू आज स्पेशल आहे, खतरनाक एकदम. 1 वर्ष 1.5 वर्षाच्या नंतर भेटणारी गोष्ट आहे. या मॅडम असतात ना, त्या भेटत नाहीत, त्या गावच्या झाल्यात ना आता. मी गावी नाही राहत, मी सिटीत राहते. या मॅडम दापोई सिटीत राहतात, यांचं कॉलेज असतो. तर या बनवत आहे स्पेशल मटर भात. हा हा हा, काय रंगत आहे. अजून काय टाकलंच नाही. अरे पण ते मटरची रंगत होते, कलरफुल वाटतं असं की मटर, टमाटर, बटाटे, कांदा, फ्लावर पण आहे फ्लावर पण आहे थोडासा. थोडासा नाही, तो असा एवढासाच होता, तरी पण आहे ना एवढासा थोडासा टेस्ट असा. हा तेच साठी. सो हा भात बनवते. हा भात किती वाटी? 5 वाट्यांचा भात आहे. किती माणसांसाठी? 10. 10. हा आहेत आम्ही 9-10 जण असतोच, गणपती आहे बाबा. फायनली आपला भात तयार झालाय, बघू शकता. आई वाढायला बसली आहे, काय का? मी वाढायला बसले. सगळ्यांनी मटर भात खायला या. चला.
ज्ञानू तुला आवडतो आतूच्या हातचा? स्वागला पण आवडतो. स्वॅगला पण आवडतो. चटका लागेल ना? आपण खाऊया. चला चला चला. ते जाण चमचच द्या. गरम गरम भात हा बघा माझ्याकडे. बघूया टेस्ट करून. सयाजीच्या हातचा चांगलाच येतो. आई कुठे गेली? हा बघा बापरे गरम गरम आहे. मस्त एक नंबर. गडबड जेवूया आणि मग गोल डब्बा आहे. गवर नाचवायची आहे ना आज कुठे उद्या ना? आज. बाई तर मित्रांनो अशा पद्धतीने गौरी आगमन आपलं एकदम जोरात झालेलं आहे. पाऊस पण जाम पडतो आहे. आता ही आज दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे. कालचा आपला दिवस खूप कामामध्ये गेला. कामं होती भरपूर सारी जी करायची होती. गौरीला सजवायचं होतं ते ठेवायचं होतं आणि त्याच्यामुळे काल मला रात्री व्हिडिओ एंड करायला नाही भेटला. आता आहे ही दुसऱ्या दिवसाची म्हणजे गौरी वंशाची सकाळ. तर सकाळी उठलो 6:30 वाजता. थोडीफार स्वतःची जी कामं होती ती केली. आता आंघोळ करून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करणार आहोत. तर आजच्या दिवस काय काय घडणार आहे ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू. आजच्या ब्लॉगमध्ये इतका वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.